ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारात चमकते, अगदी त्याचप्रमाणे ज्ञानाची ज्योतही चमकते. म्हणून मनुष्याने नेहमी सत्याच्या मार्गावरच चालले पाहिजे. श्रीकृष्णाचे म्हणणे आहे की या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याने आपल्या कर्माच्या फळाची चिंता न करता, त्याच्या परिणामांची पर्वा न करता, कोणत्याही लाभ लालसेशिवाय निष्पक्षपातीपणे आणि निस्वार्थ भावनेने आपली कर्तव्य पार पाडत राहिले पाहिजे. ज्या प्रकारे आपण जुने वस्त्र सोडून नवीन वस्त्र परिधान करायला सुरुवात करतो आणि जुन्या वस्त्राचा विचारही करत नाही, अगदी त्याचप्रमाणे आपल्या आत्म्यासाठी आपले शरीर देखील कधीतरी जुने वस्त्र बनेल आणि आपल्या शरीराचा त्याग करून तो दुसऱ्या शरीरात जाईल, जसे की त्याने दुसरे नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी प्रस्थान केले असेल. ज्या मनुष्यामध्ये ईश्वरावर श्रद्धा नसते आणि त्याचबरोबर ज्ञानाची कमतरता असते, त्या मनुष्याला जीवनात कधीही आनंद आणि यश प्राप्त होऊ शकत नाही. जेव्हा एखादी समजूतदार व्यक्ती कोणतीही नातेसंबंध निभावणे सोडून देते, तेव्हा समजून घ्या की तिच्या आत्मसन्मानाला कुठेतरी किंवा कोणत्या तरी कारणाने निश्चितच ठेच पोहोचली आहे. आपल्याला सोडून दुसरे काय करत आहेत, कसे करत आहेत आणि का करत आहेत, या सर्व गोष्टींपासून आपण स्वतःला जेवढे दूर ठेवाल तेवढेच आपण आनंदी राहाल. आणि एवढेच नव्हे तर आपल्या मनाला शांती देखील मिळेल. जे मनाने चांगले आहेत, ज्यांच्यात दयेची भावना आहे आणि जे दुसऱ्यांचे दुःख समजून घेतात, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही आणि मोक्ष प्राप्त करून त्यांची आत्मा परमात्म्यामध्ये लीन होते. ज्यावर तुमचे अधिकार आहेत त्यावरच मोह करा आणि ज्यावर तुमचा मुळीच अधिकार नाही त्याचा कधीही मोह करू नका. प्रबुद्ध व्यक्तीसाठी कचऱ्याचा ढिगारा, दगड आणि सोने सर्व एक समान असते. तुमचे कर्म हीच तुमची ओळख आहे, कारण तसे पाहिल्यास एकाच नावाचे हजारो लोक या जगात आहेत. प्रेम नेहमी माफीची अपेक्षा ठेवते आणि क्रोध नेहमी माफी ऐकणे पसंत करतो. विषयांबद्दल ऐकल्याने मनुष्याला आसक्ती निर्माण होते. या आसक्तीमुळे त्यांच्यात कामना करण्याची इच्छा निर्माण होते आणि कामनांमध्ये अडथळे आल्यास क्रोध उत्पन्न होतो. जे लोक नेहमी शंका घेतात, त्यांच्यासाठी प्रसन्नता ना या जगात आहे ना दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी. कर्म हे असे पीक आहे जे प्रत्येक मनुष्याला कोणत्याही परिस्थितीत कापावेच लागते. यामुळे आपण नेहमी चांगले बी पेरले पाहिजे, जेणेकरून चांगले पीक कापता येईल. म्हणजेच जर आपले कर्म चांगले असेल तर त्याचे परिणामही चांगलेच असतील. जे होणार आहे ते कोणत्याही परिस्थितीत होऊनच राहणार आणि जे नाही होणार ते कधीही होणार नाही. ज्यांच्या बुद्धीत असे ज्ञान असते ते कधीही बेचैन होत नाहीत. चांगली कर्म केल्यानंतरही लोक तुमच्या वाईट गोष्टींचीच आठवण ठेवतील. म्हणून लोक आपल्याबद्दल काय म्हणतात याकडे कधीही लक्ष न देणे आणि आपले कर्म पूर्ण करणे यातच समजूतदारपणा आहे. शक्यतो शांत राहणेच अधिक चांगले आहे, कारण हे तुम्हाला माहीत असायलाच हवे की तुमची जीभच तुमच्याकडून सर्वाधिक चुका करून घेते. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, माझा परम भक्त जो नेहमी माझे स्मरण करतो आणि एकाग्र मनाने माझी पूजा करतो, त्या भक्तांच्या कल्याणाची जबाबदारी माझीच आहे. जे भक्त माझ्या भक्तीमध्ये श्रद्धा ठेवत नाहीत ते मला प्राप्त करू शकत नाहीत. त्यामुळे ते जन्ममृत्यूच्या भौतिक मार्गात अडकून राहतात. जे लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देत नाहीत त्यांच्यासाठी शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर आहे. एकतर वेळेनुसार बदला किंवा वेळेलाच बदलून टाका. पण हो, आपल्या मजबुरीला दोष देणे थांबवा आणि कोणत्याही परिस्थितीत चालणे शिका. एखाद्या कामाची चिंता करणे ठीक आहे, पण ती चिंता इतकीही नसावी की त्यामुळे ते काम बिघडून जाईल. जर तुम्ही कोणतेही कार्य चांगल्या हेतूने करत असाल तर ते कार्य कधीही व्यर्थ जात नाही आणि त्याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळते. श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्ही असे विचार करत असाल की तुमचे नशीब मी बनवतो तर हे चुकीचे आहे, कारण मनुष्य आपल्या नशिबाचा जबाबदार स्वतःच असतो. तुम्ही असे कधीही विचार करू नका की मनुष्य चांगला किंवा वाईट असतो. उलट हे विचारा की त्याचे कर्म चांगले किंवा वाईट असतात, कारण मनुष्याला जसे कर्म असतील तसेच त्याला फळ प्राप्त होते. तुम्हाला केवळ तुमचे कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही तुमच्या कर्माच्या फळांचे अधिकारी नाही. तुम्ही कधीही स्वतःला तुमच्या कर्माचे फळ मानू नका आणि कर्म न करण्यातही आसक्त होऊ नका. आणि योग्य कर्म ते नाही ज्याचा परिणाम नेहमी योग्य असतो. उलट योग्य कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसावा.
या जगात कोणताही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो आणि म्हणूनच काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध टिकवून ठेवा. दुसऱ्याच्या जीवनशैलीची नक्कल करून जीवन जगण्यापेक्षा सर्वप्रथम स्वतःला ओळखा. भलेही तुम्हाला अपूर्ण रूपाने जगावे लागले तरी चालेल. जेव्हा तुम्हाला तुमचे भविष्य अंधुक वाटते तेव्हा वर्तमानात आपले लक्ष केंद्रित करणे अधिक चांगले असते. प्रयत्न कर, मार्ग नक्की निघेल. आज नाही तर उद्या निश्चितच निघेल. अर्जुनासारखे लक्ष ठेव, नेम धर, मग तर मरुभूमीतूनही पाणी निघेल. मनुष्याची सर्वात मोठी चूक ती असते ज्या चुकीतून आपण शिकू शकत नाही. जेव्हा आपले मन कमजोर असते तेव्हा आपल्या परिस्थिती आपल्या समस्या बनतात आणि जेव्हा आपले मन स्थिर असते तेव्हा त्याच परिस्थिती आपल्यासाठी आव्हाने बनतात. आणि जर आपले मन मजबूत असेल तर त्याच परिस्थिती आपल्यासाठी संधी बनतात. मनुष्य आपली मानवता त्याच वेळी नष्ट करतो जेव्हा त्याला दुसऱ्यांच्या दुःखावर हसू येते. हे अर्जुना, शरीरात राहणाराचा वध कधीही केला जाऊ शकत नाही, म्हणून तुला कोणत्याही जीवासाठी शोक करण्याची आवश्यकता नाही. वेळ हेच शिकवते की आयुष्य कधीही कोणाची वाट पाहत नाही आणि कोणासाठी थांबू शकत नाही. म्हणूनच वेळ त्याच व्यक्तीसोबत खेळते जो उत्कृष्ट खेळाडू असतो. वेदना सर्वांना एकसारखीच जाणवते, पण त्यांचे हौसले मात्र वेगळे वेगळे असतात आणि त्या परिस्थितीत जो कोणी संघर्ष करतो तो उजळून निघतो आणि जो त्यावेळी निराश होतो तो विखुरला जातो. कोणत्याही मनुष्याने केलेल्या कर्मांच्या आधारावर भविष्यात मिळणारे विजय किंवा तोटा, नफा किंवा नुकसान, आनंद किंवा दुःख यामुळे कधीही परेशान होऊन चिंतेने ग्रासले जाऊ नये. जर तुम्ही त्या चुकांमधून शिकला नाहीत तर तीच चूक तुमच्यासाठी सागरासारखी भासते आणि जर तुम्ही त्या चुकांमधून शिकलात तर तीच चूक शिडी बनते. निर्णय तुमचा आहे, चढायचे की बुडून जायचे. समस्या कधीच इतक्या शक्तिशाली नसतात जेवढ्या आपण त्यांना मानून घेतो. तुम्ही कधी ऐकले आहे का की अंधाराने कधी सकाळ होऊच दिली नाही? चुका करणे चुकीचे नाही, फक्त सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. हे नेहमी गरजेचे नसते की प्रत्येक वेळी तुमच्या शब्दांना योग्य प्रकारे समजून घेतले जाईल. म्हणून काही वेळा तुमचे शांत राहणे अधिक चांगले असते. जो जेवढा शांत असतो तो तेवढाच आपल्या बुद्धीचा वापर करण्यास सक्षम असतो. आपल्यावर होत असलेल्या निंदेमुळे आपले लक्ष बदलू नका, कारण जसा तुम्हाला लक्ष प्राप्त होईल तसाच निंदा करणाऱ्या लोकांचा विचारही बदलून जाईल. तुमचा पराभव आणि विजय तुमच्या विचारांवर अवलंबून असतो. जर तुम्ही मानले तर पराभव होतो आणि ठरवले तर विजय होतो. सर्वात समजूतदार आणि बुद्धिमान व्यक्ती तोच आहे जो यश मिळाल्यावर अहंकारी होत नाही आणि अयशस्वी झाल्यावर दुःखात बुडून जात नाही. जर कधी तुमची प्रशंसा होत असेल तर त्यावेळी तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे. कोणाशीही आपली तुलना करू नये, कारण तुम्ही जसे आहात सर्वश्रेष्ठ आहात. मनुष्य आपल्या विश्वासाने बनतो. तो जसा विश्वास करतो तसाच तो तयार होतो. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.